आदेश गुरुदेव दत्त. ओम कामाख्या निवासिनी श्री दश महाविद्या माताय नमो नमः. जय श्री महाकाल. आताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला यश, परत सत्ता, कीर्ती, समाजामध्ये एक प्रतिष्ठा तयार करण्याची इच्छा असते. परंतु काय ना काय निमित्ताने म्हणा किंवा काय ना काय अडचणी निर्माण होऊन जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात. किंवा जो व्यक्ती प्रयत्न करत असतो, मनापासून तळतळ करत असतो आणि तळतळ करून प्रयत्न करत असतो, तरी त्याच्या जीवनामध्ये अपयश म्हणा, दुःख म्हणा, संकट म्हणा हे येतच राहतात. ह्याच्यामध्ये कायमस्वरूपीचं त्याच्यापासून मुक्तीसाठी म्हणा किंवा त्याच्यासाठी काय अशा गोष्टींपासून कायमस्वरूपीची मुक्ती मिळण्यासाठी आणि असे दिवस आपल्यावरती यावं नाही ह्यासाठी कायमस्वरूपी लोकांसाठी असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न प्रयत्न तर करत असतो. श्री महाकाली तांत्रिक शक्तिपीठामधून बरेचसे लोक असे येतात की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बाधा असतात किंवा काही ना काही चालूच असतं आहे मागं. कधी कधी घरामध्ये कलह चालू असतं. माणसाच्या जीवनामध्ये कवच नाही आहे किंवा एखादी दैविक शक्ती त्यांना प्रोटेक्ट करत नाही आहे. त्यामुळे या गोष्टी होतात. कारण की आताच्या काळामध्ये प्रत्येकजण तांत्रिक सिद्धी म्हणा किंवा सिद्धी म्हणा किंवा मोठाले अनुष्ठानं म्हणा हे करू शकत नाही. परंतु प्रत्येकाच्या एका शरीरामध्ये प्रत्येकाचे एक जीव तर आहेच ना. त्यामुळं आता काही ज्या महिला असतात त्या महिला झालं घरामध्ये कलह असल्यामुळं विनाकारण महिलांनाही त्रास होतो, मानसिक त्रास होतो, घरातल्या लेकरांनाही मानसिक त्रास होतो त्या गोष्टींपासून. ह्याचं एक नॉर्मली ज्या गोष्टी चाललेल्या आहेत परिवारात त्या तर ठीकच आहे, पण विनाकारण होणं हे कदाचित निगेटिव्हिटी म्हणा, लोकांची नजर म्हणा किंवा लोकांनी केलेलं एक तंत्रक्रिया म्हणा ह्याचाही असर असू शकतो. परंतु ह्या गोष्टींपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी आता प्रत्येक वेळेस तर काय माणूस एखाद्याला आपल्या घरातल्या लेकराला दृष्ट लागले किंवा काहीतरी बाहेरचं लागलं म्हणून आपण 4 वेळा काय त्यांना घेऊन फिरू शकत नाही. तर त्यासाठी अगोदरच जीवनामध्ये जर एखादं प्रोटेक्शन असेल किंवा एखादं मोठं कवच असून जेणेकरून ते कवच आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही कामी येऊ शकतं. काही जे कवच असतात ते कवच जिथं अडचण वगैरे आली म्हणा किंवा शिवत झाले म्हणा त्यामधून ते बंद होऊन जातात. ते कवच स्तंभित होऊन जातं, थांबतं ते कवच. पण परिस्थिती कोणतीही असो, पण त्या परिस्थितीला तोंड देऊन ते कवच कायमस्वरूपी माणसाच्या आयुष्यभर आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते कार्य करत राहील. अशा पद्धतीचं आई भगवतीच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक कवच म्हणजे 3 कवच आपण बनवले त्याच्यामध्ये. ते प्रत्येक कवच माणसाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आत्ताही त्यांच्या आयुष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी काम करत राहील. अशा पद्धतीचं तांत्रिक कवच आपण बनवलेत. 3 प्रकारचे कवच बनवलेत. हे कवच रुद्राक्षामध्ये उतरवलेले आहेत. कारण की काही जागी शाळांमध्ये शाळा म्हणा किंवा जे आपला समाज आहे त्यामध्ये ताईत वगैरे घातला किंवा काही जरी झालं तर लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. परंतु शिवमहादेवाचा अंश आहे रुद्राक्ष. शिवमहादेवाचा अंश आहे, देवतांचा अंश. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक प्रकारे दैविक अंश आणि मंत्रविद्याचा एक संगम बनवून एक मोठी शक्ती त्याच्यामध्ये उतरवलेला आहे. जेणेकरून त्यामध्ये श्री महाकाल तांत्रिक रुद्राक्ष कवच, श्री कार्तिकेय तांत्रिक रुद्राक्ष कवच आणि श्री ब्रह्मादेवता तांत्रिक रुद्राक्ष कवच वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे हे रुद्राक्ष बनवलेले आहेत. जेणेकरून की येणाऱ्या जीवनामध्ये त्या समस्याच येऊ नये. काय जीवन आहे, जीवनामध्ये तर छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात, पण लोकांच्या ज्या वाईट नजरेमुळे म्हणा किंवा तंत्रक्रियांमुळे म्हणा, करणेवादेमुळं म्हणा किंवा दृष्ट शक्त्यांमुळं म्हणा, अशा कोणत्याही गोष्टींमुळं आपल्या घरातील सदस्यांचे सदैव रक्षण होत राहावं आणि जीवनामध्ये जे ते कार्य करतात, जे काम करतात त्याच्यामध्ये त्यांना यश येऊन त्यांची प्रसिद्धी होत राहो किंवा ज्या जीवनामध्ये जे प्रत्येकाच्या घरामध्ये पोरलेकरं वगैरे ते असतात ते, परंतु त्यांना एक पुरुषाचं काम असतं की जेणेकरून की माझं परिवार सुरक्षित राहावं आणि मी माझ्या बायका पोरांच्या इच्छा म्हणा किंवा मला जे भेटलं नाही मी त्यांना त्या इच्छा त्यांच्या पूर्ण करत राहावं हा प्रयत्न करतच असतो. यासाठी तो जीवापाड मेहनत करत असतो. पण कधी कधी अपयश येत नाही किंवा कधी कधी यश येतं, 6 महिने 4 महिने चालतं, त्यानंतर परत बंद पडतं. ह्याच गोष्टी व्हाव्या नाही यासाठी प्रत्येक कवच मी 21 दिवसांनी अनुष्ठान करून ते सिद्ध केलेले कवच आहे.
हे साधारण कवच नाही. हे कवच म्हणजे जे तांत्रिक असतात त्यांना कोण देतं, जे त्यांच्या गुरुपरंपरेने आलेले असतात तर त्यांना हे कवच मिळलं जातं. हे जे तांत्रिक कवच आहे ज्यांचे प्रत्येकाचा एक छोटा छोटा व्हिडिओ बनवतो जेणेकरून की तुम्हाला त्यामधली सगळी माहिती मिळेल. आणि माझं तर मत आहे की प्रत्येक व्यक्ती आहे परिवाराच्या सुखासाठी अशा पद्धतीच्या स्वतःसाठी, आपल्या पत्नीसाठी किंवा लेकरांसाठी हे कवच कायमस्वरूप, कारण हे जे सीमित संख्यांमध्ये आहेत त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर हे घेऊन आपलं परिवार सुरक्षित करायचा प्रयत्न केला तर चांगलंच आहे. जे मानत नाही त्यांच्यासाठी तर काय बोलू शकत नाही आपण, पण जे मानतात आहे या गोष्टींना किंवा दैविक शक्तींना मानतात, मंत्रविद्यांना मानतात, त्यांच्यासाठी हे एक वरदानच आहे. या अशा गोष्टी सहसा तर कोण बनवत नाही, कारण की लोकांना सवय असते की बाबा 4 दिवस 5 दिवसांनी हा माणूस आपल्या इथं आलाच पाहिजे. असं नाही, स्वतःचे मालक स्वतः बनावे. म्हणजे आता तुम्ही तर तुम्ही तुमचे स्वतःचे मालक बनावे, दुसऱ्यांच्या हातामध्ये आपलं रिमोट कंट्रोल न द्यावं यासाठी हे कवच बनवलेले. जय मा भगवती. पुढील व्हिडिओ नक्की बघा.